खरं तर निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जनतेमध्ये जातायत. प्रसाराच्या निमित्तानं लोकांना भेटतायत, गाठीभेटी त्या ठिकाणी सुरू आहेत. कशा पद्धतीने मतदारांचा एकंदरीतच नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटतोय काय सांगाल? तुम्ही पाहिलं असेल आज बोर्डे शिंगरोडे या छोट्याशा गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या विचारात घेता आज 2000च्या आसपास त्या गावाचं वोटिंग आहे. ह्या गावामध्ये आज एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकतो यावरनं तुम्हाला लोकांचा कल समजून आलेला आहे. तुम्ही लोकांशी वन टू वन बोललेले आहात तिथे. खरं तर विरोधकांच्या माध्यमातून असं आव्हान तुम्हाला दिलं जातंय, की मला 2002 चा व्हायला लावू नका. या वाक्यामागचा मतितार्थ नेमका काय? की तुम्हाला या वाक्याच्या माध्यमातून आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय. नेमका अर्थ काय? आता आव्हान, प्रतिआव्हान ह्या गोष्टी जर बोलायच्या जर झाल्या तर ठीक आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. परंतु जर ते आव्हान देत असतील, तर त्यांना प्रति-आव्हान देण्याइतपत वयाने मी तेवढा मोठा नाहीये. मी वयाचा आदर करून मी एवढंच सांगेन, की तुम्ही 2002 चे व्हा किंवा 1975 सालचे व्हा. परंतु एवढंच लक्षात ठेवा, की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत. त्यामुळे असे आव्हान, प्रति-आव्हान त्यांनी दिलं नाही पाहिजे. ठीक आहे, तो त्यांची वैचारिक पातळी आहे.